आता आपण बनारससाठी निघतोय। गाड़ी पूर्ण तैयार है। हमको लगा कोई मेल होगा। कर्नाटक का गाड़ी है। अब कर्नाटक से आए हो 2 जण। यूपीमध्ये येऊन धाब्यावर खाण्याची हे भरपूर वाटले आता। हे इथे बनारस एअरपोर्ट आहे। बनारसमध्ये शिरल्याच आपल्याला मुंबईसारखी ट्रॅफिक, हे मुंबईची जी आठवण येत होती जी आता आठवण नकोशी झाले। वेलकम बॅक टू द चॅनल। उन्हाळ वारा या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। दुसऱ्या दिवसाची आपली सुरुवात झालेली आहे। काल दमल्यामुळे मी काल व्लॉग एंड नाही करू शकलो। तर आपण आज कालचं आपलं इथे अयोध्येचं दर्शन झालं आहे। आपण काल दिवसातून 2दा राम मंदिरचं दर्शन घेतलं। संध्याकाळी जेव्हा रणवीर आपल्याला जॉईन झाला त्याला पण दर्शनासाठी जायचं होतं। त्यासोबत आपण पुन्हा गेलो, मंदिराच्या परिसरात गेलो, तिथं कळलं की रश कमी आहे। तर आम्ही पुन्हा एकदा जाऊन परत दर्शन घेऊन आलो। संध्याकाळचं दर्शनसुद्धा सुंदर झालं, मजा आली। अयोध्या नगरी पण फिरली। आता अयोध्या नगरीला आपल्याला रामराम बोलायची वेळ आलेली आहे। आता आपण बनारससाठी निघतोय। गाडी पूर्ण तयार आहे, सगळं झालेलं आहे। बनवून आपल्याला तुम्हाला मी आज बनारस म्हणजे अयोध्या टू बनारस च्या दरम्यानची जी काय रस्ते आहे तिथली जी मुवमेंट आहे तुम्हाला ह्या चॅनलवर दाखवणार आहे। आणि इव्हिनिंगला जेव्हा आपण बनारसमध्ये एंट्री करणार आहोत किंवा बनारस सिटीमध्ये शिरणार आहोत तेव्हा तिथली आपण गंगा घाट किंवा तिथली आरतीची सगळी आपण ट्राय करणार। व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या उन्हाळ वारा या चॅनलला। या चॅनलवर तुम्हाला असेच कॉन्टेंट बघायला मिळणार आहेत जे आपण तीर्थक्षेत्र एक्सप्लोर करणार आहोत आपल्या ह्या पूर्ण चॅनलवर। तर नक्कीच रणवीर जे आहे तो आज म्हणजे थोड्या वेळासाठी थांबतो। आपल्या पाठवून तो 2 तासानंतर पूर्ण दर्शनासाठी चालला आहे। तो थोड्या वेळाने पुन्हा आपल्याला आपण 2-3 तासांनी तो निघून आपल्याला परत बनारसमध्ये जॉईन करणार आहे। तर आपण आपली शुभम आणि मी बनारससाठी जर्नी स्टार्ट करतो। ठीक है गाइस, राइड सेफ, अच्छे से जाना। पहुँचेंगे तो कॉल कर देना। बाय शुभम, मिलता हूँ मैं, आता हूँ शाम तक। बाय गाइस। तर आपण निघतोय, रणवीर थांबतोय। आपण आला इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि लेफ्ट मोडून आपल्याला 4 तास 5 मिनिटाची जर्नी आहे। ते आपल्याला पकडून चाला 6 तास आपल्याला लागणार आहेत पूर्ण प्रवासाला। आपण एन्जॉय करत जाणार, काही घाई करणार नाही, आपल्याला भरपूर वेळ आहे। फक्त गाडीने आपली साथ दिली पाहिजे, अजूनपर्यंत देते तशी देत राहते। गणपती बाप्पा मोरया। तर निघालो आहे। हे स्ट्रक्चर आहे। जय श्रीराम। तर आता अयोध्या नगरीला राम बोलत आपण आता बनारससाठी निघालेलो आहोत। हा रस्ता आपल्याला कंटिन्यू करायचा थोडा वेळ, तिथून परत एक राईट कट येईल आपल्याला। ही गाडी केरलावरून आले। जय श्रीराम। केरलावरून गाडी आली आणि आय थिंक फिमेल्स आहेत दोघीजणी, मदर आणि आय थिंक त्यांची डॉटर आहे। एअरॉक त्यांची आपली एप्रिलिया आहे, एप्रिलियावर ते ट्रॅव्हल करतायत। हमको लगा कोई मेल होगा। कर्नाटक का गाड़ी है। अब कर्नाटक से आए हो 2 जन। अरे वाह वाह वाह, अच्छा इस पे ही। तो दर्शन हो गए आपके? कब आए थे आप? उसी दिन दर्शन हो गया। 21 को। परसों हाँ, हम भी तभी आए थे और अभी हो गया। अभी किधर आप? हम लोग वापस ऐसे जा रहे थे प्रयाग। बनारस नहीं जा रहे हो? बनारस वो हम लोग गया है पिछली बार। अच्छा, पहले बार जाके। मई में तब गया था। अच्छा। तो आप कौन हो? मतलब ये आपकी डॉटर? हाँ, डॉटर। अच्छा, अरे वो चलो अच्छी बात है। चलो बेस्ट ऑफ लक। हम जा रहे हैं अभी बनारस, उसके बाद मुंबई। हाँ चलो, ड्राइव सेफ, बाय। तर ह्या दोघी मायलेकी कर्नाटकवरून आलेल्या अयोध्येला 23 तारखेला त्या इथे आल्या। त्यांचं दर्शनसुद्धा झालं आहे। आता ते झालेत प्रयागराजला। प्रयागराजवरून ते आय थिंक मुंबई वगैरे असं करत कर्नाटकला त्यांच्या घरी जाणार आहेत ते परत। ह्या गाडीवर त्यांनी दोघी मायलेकींनी लडाख पण केलेलं आहे बोलतात।
खूप भारी वाटलं यांना भेटून. म्हणजे ते अरे म्हणजे बाईकवर एक मेन पर्सन घाबरतो येण्यासाठी. हे दोघी मायलेकी, दोघी फिमेल. म्हणजे कोणाला कमी नाही करत, म्हणजे फिमेल कमजोर असतात असं नाही म्हणत आहे, पण थोडासा फिमेलमध्ये तो एक पॉईंट असतो की तो ना त्यांना थोडंसं एक गाडीचं हे एअरपोर्टचा एरिया आहे हा एअरपोर्ट. त्यांना थोडंसं म्हणजे बोलतात एक थोडीशी भीती असते लेडीज लोकांना, पण यांच्याकडे बघून असं वाटत नाही जर त्यांनी ह्या गाडीवर जर लदाख बिदाख केला असेल बोलतायत तसं ते, तर यार खूप हॅट्स ऑफ त्यांच्यासाठी. खूप मस्त करतायत. तो प्रियांका बघतेस ना, प्रियांका माझी वाईफ, ती थोडी कधी कधी नर्वस होते ह्या गोष्टींसाठी. तर चांगलं वाटतं यांना भेटून, इन्स्पिरेशन आहे, उत्साह वाढला. तर आता अयोध्येमधून आपण जवळजवळ 60-62 किलोमीटर कंप्लीट केलेत. मेन रोडपासून आपल्याला मधला हा एक रस्ता दाखवतो शॉर्टकट, जो पुढे जाऊन एका हायवेला भेटणार आहे. यातून ह्या शॉर्टकटने जवळजवळ एक 5-6 किलोमीटरचा फरक पडणार आहे आपल्याला. पहिल्यापासून हाच रोड आपल्याला दाखवत होता. थोडासा गावखेड्यामधूनचा रस्ता आहे हा, पण रस्ता चांगला आहे, थोडा म्हणजे ब्रॉड आहे, व्यवस्थित प्रवास करू शकतो. आता ही आपल्यासमोर एक गुजरातची गाडी चालली आहे. आय थिंक ती पण अयोध्येला आली होती आणि आता बनारससाठी जात असेल, कारण बऱ्याच लोकांनी प्लॅनिंग सेम केलं आहे, अयोध्या आणि अयोध्यानंतर बनारस. आपण लंच ब्रेक वगैरे, आता आपलं लंच ब्रेक नाही घेणार, डायरेक्ट आपण बनारसमध्ये जाऊनच लंच करणार आहोत. आता बस एक नाश्ता करणार आहोत थोडासा हेवी, म्हणजे थोडासा लेट जरी झाला तरी आपल्याला रूम वगैरे बघून राहण्यासाठी लेट जरी झाला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. शुभमला चहा प्यायची तलप लागले, त्याचं ऐकून मला पण लागले आता. तर पुढे जाऊन एक ठिकाणी चांगला ढाबा बघू जिथे थोडंसं आपल्याला व्यवस्थित असं जेवण मिळण्याचे चान्सेस किंवा नाश्ता मिळण्याचे चान्सेस भेटतील. तर तिथे आपण नाश्ता वगैरे करून पुढे कंटिन्यू करूया. येस, पूर्ण एवढ्या 5 दिवसाच्या राईडमध्ये पहिल्यांदा आपल्याला रेल्वेचं आणि आपलं कॉम्बिनेशन जुळलं आहे आणि आपण तिला कॅप्चर करू शकलो आपल्या कॅमेरामध्ये. आय थिंक वाराणसीलाच जाणारी आहे, लांबून दिसत नाही आहे कुठली गाडी, रेलचं नाव काय आहे. परत आपण एक्सप्रेसला कॅप्चर केलं आहे. आय थिंक ती स्लो झाले, तिला क्रॉसिंग वगैरे असेल किंवा एखादं स्टेशन वगैरे आलं असेल तिचं. तर ही बाजू थोडी आपली खाली आहे. वा 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 वा, काय मस्त व्ह्यू आहे. स्लो करावी लागेल आपल्याला गाडी. गेली वाटतं, दिशेने अशी झाली, त्या साईडला वळली आहे ती. भाई चालू आहे. चालू. मगाशी पण एका ढाब्याला थांबलेलं, पण तोचं काम चालू होतं, तर तो ढाब्यावर आपण तिथून परत निघालो. केशरी एकदम चकचकीत, काहीतरी धूळ उडालेली दिसते गाडीवरून. सगळं व्यवस्थित आहे. इथला वाटतं आता इंडिकेटर तुटणार आहे. जाताना आठवण कर, हे बंद लावायला पाहिजे. हां, आपण इथे ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो एका पाठच्या ह्या ढाब्यावर. तिथे आपण ब्रेकफास्ट पण केला, आपला थोडा रेस्ट पण केला. 1 तास झाला जवळजवळ ब्रेक. आता आपण इथून बनारस जे आहे ते 125 किलोमीटर, 125 किलोमीटर आहे. ते एका सिंगल स्ट्रेचमध्ये आपण करू शकतो. करूया, काही गरज नाही पडली तर आपण आता ब्रेक नाहीच घेणार, कारण की नाश्ता पण हेवी झाला आहे, रेस्ट पण चांगली मिळाली आहे आणि 125 किलोमीटर रस्ता पण चांगला आहे. त्यामुळे माझ्या मते आपण 2 वाजेपर्यंत तिथे पोचू. 2, सव्वा 2, 2:30 वाजेपर्यंत पोचू. काय घाई नाही आहे, नॉर्मलच जायचं आपल्याला. जास्त हे नाही करायचं आहे, रश नाही करायचं आहे.
जर्नी चांगली आहे, मजा येते. इथे पण परत ते सरसोचेच हे आहेत, शेत आहेत. तर चांगला इथं इथली मला ना UPमध्ये येऊन ढाब्यावर खाण्याची हे भरपूर वाटली, आता मजा वाटली. कारण की मागे पण एक ठिकाणी आम्ही ढाब्यावर थांबलेलो, तिथं पण आम्ही पराठ्यांसोबत आपले दाल तडकासार टाईप डाळ खाल्ली. मस्त लागली, टेस्टी होती. ह्याने छोले दिले होते ॲक्च्युली. तर छोल्यांची एवढी मजा नाही आली, पण त्याच्यानंतर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून डाळ मागवली. डाळ एवढी सुंदर होती की त्याच्यानंतर अजून एक हाफ प्लेट डाळ शुभम मी डाळ मागवली आणि ती नुसती जस्ट लाईक सूपसारखी प्यालो. मस्त पोट भरलं त्याच्याने एकदम. आता पोट एकदम फुल आहे. आता 4-5 तास तरी आपल्याला काही खाण्याची गरज नाही. तर आज पूर्ण 2 दिवसानंतर आपल्याला सूरज देवतांचं दर्शन झालेलं आहे. जेव्हापासून आपण झांसी सोडून अयोध्येला आलो आहे, 2 दिवस सूर्याचे दर्शनच झालेले. फक्त दिवसभर फॉग थंडी एवढंच होतं. तर आता आपल्याला बनारस वाराणसीला जाताना सूर्यदेवतांचं परत एकदा दर्शन झालं आहे. काल त्यांची आम्ही बरेच कपडे सुकवण्यासाठी बराच वेळ वाट बघितली दुपारी. त्यांनी काही दर्शन नाही दिलं, त्यामुळे आमचे कपडे तसेच सुकवलेच आहेत. जसं जमले तसे त्यांना आम्ही सुकवायचा प्रयत्न केला, पण सूर्यासमोर कुठली मशीन फेकीच पडते, त्यामुळे कपडे ओलेच राहिलेत. आत्ता जर कुठे बनारसला जाऊन जर सूर्यांचा असाच आशीर्वाद राहिला तर आपण आपले कपडे सुकवून घेऊ आज. कारण की जर आज कपडे सुकले नाही तर उद्या घालायला कपडेच नाही आहेत. अंतर्वस्त्र मोस्टली अंतर्वस्त्र नाही आहेत. वाराणसी इथून फक्त 80 किलोमीटर. 1-1.5 तासामध्ये आपण वाराणसी पोचू. तर आपण आता वाराणसीपासून जवळजवळ 50 किलोमीटर लांब आहोत. 1 तासाभरात आपण पोचू तिथे आरामात. जस्ट इथे एक ब्रिज चढल्यावर आम्हाला एक मस्त व्ह्यू मिळाला. तर बोललो थांबून जरा आपण हे करूया, व्हिडिओ करूया किंवा फोटोज काढूया. तुम्ही पण बघा, इथून बाजूनी एक ट्रेनची पटरी गेलेली आहे. पटरी गेली आहे आणि बाजूला सगळा हा शेतीचा भाग आहे. त्या बाजूला पण सेम व्ह्यू आहे, पण आता त्या बाजूने आपण जाऊ शकत नाही. जोपर्यंत फोटो काढतो तोपर्यंत वाट बघूया की एखादी ट्रेन वगैरे येते का फोटोसाठी. या साईडने इथून आपण आलो होतो. या साईडला आपल्याला जायचं आहे. या साईडला वाराणसी आहे 50 किलोमीटर. आपण आता बनारसमध्ये एंट्री घेतलेली आहे. इथून जस्ट एक 20-22 किलोमीटरवर बनारस मेन सिटी असणार आहे. हे इथे बनारसचं एअरपोर्ट आहे. संडेला 9 वाजेपर्यंत हे जे आपण रायडिंग जॅकेट्स जे आहेत ते तुम्हाला आय थिंक मी सांगितलं नसेल की हे जे रायडिंग जॅकेट्स वगैरे मी घातलेत ते मी शेरपालवरून रेंट केले होते माझ्या ह्या फर्स्ट ट्रिपसाठी. फर्स्ट अनुभव होता, फर्स्ट माझी ट्रिप होती, यूट्यूब राईड होती. त्याच्यामुळे मी गिअर्समध्ये एवढा जास्त काही इन्व्हेस्टमेंट केली नाही आहे. कारण की हे गिअर्स घ्यायचे म्हटलं तर ते चांगल्या क्वालिटीचे आणि वन टाईम म्हणजे प्रॉपर घेतले पाहिजेत. त्याच्यामुळे मी रेंट करायचाच निर्णय घेतला आणि शेरपालवरून मला चांगल्या रिजनेबल भावामध्ये 2 म्हणजे माझा आणि शुभमचा रायडिंग जॅकेट विथ लायनर आणि रेन प्रोटेक्टर मला 2200-2300 रुपयामध्ये भेटला. हे बघ कुर्ला बाजार. अरे वा, आता गांधीजींचं एक युनिक
गांधीजींचं एक युनिक गांधीजीच आहेत ना, हो गांधीजींचं एक युनिक पद्धतीने एक स्टॅच्यू उभारला आहे हा. हां, कुठली नदी? ही आपण आता वरुणा नदीच्या ब्रिजवरून चाललोय वरती. बनारसमध्ये शिरल्याच आपल्याला मुंबईसारखी ट्रॅफिक, म्हणजे मुंबईची जी आठवण येत होती ती आता आठवण नकोशी झाली. काशी में आपका स्वागत है, सीताराम द्वार. ते अस्सी घाट का काहीतरी आहे, ते कुठे आहे? हा, तिथे भेटलं तर आपण कधी पण जाऊ शकतो ना रात्री. आम्ही आता बनारसला पोचलो आहे. रूम पण घेतले, एक रिजनेबल रेटमध्ये आपल्याला एक चांगलीच रूम मिळाली आहे. मम्मी आणि शुभमसाठीच. रणविजयचा अजून त्यांनी कन्फर्म नाही केलं आहे, तर तो इथं ऑलरेडी उद्या 2 दिवस तिथे राहणार आहे. आपण एकच दिवस आहोत उद्यासाठी, आज आणि उद्यासाठी. तर आपण एक रूम बुक केले, चांगली रूम भेटले. जस्ट मेन रोडच्या बाजूलाच आहे. तर आपण जी रूम घेतली ते जवळच आपलं काशी विश्वनाथचं मंदिर आहे, पाठीमागे बाजूलाच 80 घाट पण आहे. आणि आता गंगा आरती जी होते ती आता इथे जवळजवळ 6 वाजता सुरू होईल. तर आता जस्ट मी फ्रेश झालो आहे, शुभम फ्रेश होतो आहे. शुभम फ्रेश झालं की आम्ही संध्याकाळी आता थोड्या वेळाने बाहेर जाऊ. एक त्या आरतीसाठी जे बसण्यासाठी जे लोकेशन असतं किंवा एखादा मेन पॉईंट असतो जिथून आपण व्यवस्थित आरती बघू शकतो किंवा व्हिडिओ करू शकतो, अशा ठिकाणी जाऊन आम्ही तिथे जाऊन उभे राहणार आहोत. आणि जे सकाळी नाश्ता केलेला त्याच्यानंतर अजूनपर्यंत काहीच खाल्लं नाही आहे. तर जस्ट आम्ही थोडासा नाश्ता करणार आहोत. रात्रीच्या जेवणासाठी थोडासा पोटात जागा शिल्लक ठेवून इथे बनारस सिटी फिरणार आहोत. तर ब्लॉगसोबत बनून राहा. तुम्हाला गंगा आरती आणि काशी विश्वनाथचं जे काही मुवमेंट असतील, जे काही व्हिडिओज मला करता येतील ते मी करून तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर ब्लॉगसोबत बनून राहा, ठीक आहे? ओके.